दादा नमस्कार. नमस्कार. बरं, आता तुम्ही एवढे सगळे तुमचे घोडे आहेत, तुमचं सर्व बिराड आहे, हो. कुठे चाललेत तुम्ही आता? आता चाललो आम्ही गावाक. आता पाऊस चालू झाला, आता गावाकडे निघालो. पाऊस चालू झाला म्हणून गावाला? हा, पाऊस चालू झाला म्हणून गावाकडे. मग आता गावाला चारा आता आहे म्हणायचं? हा, आता झालंय थोडं थोडं चरायला झालंय आता. म्हणून आपल्या गावाला जायचं. गावाकडे जायचं. बरं, किती बिराड आहे, किती लोकांचं आहे हे बिराड? आमची 7 जणांची बिराड आहे. 7 जणांचं? हो. मेंढ्या पुढे गेल्यात? पुढे चालू आहे. बरं, आता मग परत कधी येणार मग गेल्यावर? आता दसऱ्याच्या टायमाला निघणार आम्ही रिटर्न. हो. आता कुठं होते मग? आता इथं होते, आज होते पिंपळगाव जोग्याला. पिंपळगाव जोग्याला? आता बेल्यापाशी जाणार आहेत. बरं, किती किलोमीटरचा प्रवास केलाय आता? आज म्हणजे 20 ते 25 किलोमीटर होणार आहे. आणि अजून बराच आहे म्हणायचं? अजून 15-20 किलोमीटर आहे. इथून बेलला लांब आहे बराचसा. हो. सकाळपासून 7 वाजल्यापासून चालतोय. तुमचं नाव काय दादा? लक्ष्मण किरू कोकरे, गाव ढवळपुरी. तर आता आपण या ठिकाणी पाहतोय की हे आपले धनगरी बांधव आहेत आणि परतीच्या प्रवासाला आहेत, आपल्या गावाला निघालेले आहेत. खरं तर दसऱ्याला ते इकडे येत असतात. खरं तर आता जुन्नर तालुक्यामध्ये आहेत ते, आणि पिंपळगाव जोगा या ठिकाणी ते स्थायिक होते. रात्री स्थायिक रात्री पिंपळगाव जोगा ठाईक होते. आज बेल्याला जाणार आहे. बेल्याला. बरं, मग तुम्ही आता दसऱ्याला इकडे येता, मग तुम्ही फिरतीवरतीच राहता का नेहमी? म्हणजे बरं, आम्ही तिकडे कल्याणपर्यंत जातो. अरे बापरे. कल्याण भुईसर पर्यंत आमची रोजचं चालूच मार्ग. कल्याण आणि भुईसर म्हणजे तुम्ही घाट चढून आलेत म्हणायचं? आता घाट चढून आले. बरं बरं बरं. मार्ग रोजचा चालूच आहे. किती मेंढ्या आहेत आपल्याकडे आता? आता आहेत आमचे म्हणजे समध्या मिळून 1000 मेंढर आहेत. अरे बापरे, बरंच म्हणायचं. चालू आहे रोज. घोडं किती सगळं? 20 घोडे आहेत सगळं. 20 घोडं? 20च आहे का? तर 20 घोडं आहेत आणि आपलं सर्व बिराड या घोड्यांवरती लादून आता ही सर्व आपली धनगर बांधव जे आहेत हे आपल्या परतीच्या प्रवासाला आहेत. आपल्या घरी ते खरं तर चाललेले आहेत. दसऱ्याला पुन्हा ते या ठिकाणी जुन्नर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, ज्या ठिकाणी आपल्याला चारा मुबलक प्रमाणात मिळेल त्या ठिकाणी ही सर्व मंडळी आपली पुन्हा या ठिकाणी येत असतात. आता ही परतीच्या प्रवासाला असणारी ही सर्व आपली बांधव, धनगरी बांधव मंडळी.